नमस्कार. चला, आज महाराष्ट्राच्या नद्यांच्या एका अद्भुत प्रवासावर निघूया. या फक्त पाण्याच्या लाईन्स नाहीयेत, नाही का? या तर आपल्या राज्याच्या जीवनवाहिन्या आहेत. पाहूया तर, या नद्यांनी महाराष्ट्राचा नकाशा आणि आपलं आयुष्य नक्की कसं घडवलंय. बरं, सुरुवात एका सोप्या प्रश्नानं करूया. अशी कुठली एक भौगोलिक गोष्ट आहे जी महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक नदीची दिशा ठरवते? म्हणजे ती पूर्वेला वाहणार की पश्चिमेला, हे कोण ठरवतं? कधी विचार केलाय का यावर? आणि ह्याचं उत्तर आहे आपली सह्याद्री पर्वतरांग. पण थांबा, ही फक्त एक डोंगर रांग नाहीये. हा तर आपल्या ह्या भौगोलिक कथेचा खरा हिरो आहे. एक मोठा ग्रेट वॉटर डिवाइड, म्हणजे एक महान जलविभाजक, जो अक्षरशः महाराष्ट्राच्या पाण्याला 2 भागांत वाटतो. ठीक आहे, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा जलविभाजक म्हणजे काय ते समजून घेऊ. मग पूर्वेकडे वाहणाऱ्या जीवनदायिनी नद्यांना भेटू. त्यानंतर पश्चिमेकडच्या वेगवान प्रवाहांची गोष्ट ऐकू, त्यांचं जे मोठं जाळे आहे ते कसं काम करतात ते पाहू, आणि शेवटी या नद्या आणि आपलं भविष्य याचा काय संबंध आहे यावर बोलूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक. खरं तर महाराष्ट्राच्या नद्यांची कहाणीच इथून, म्हणजे सह्याद्रीपासून सुरू होते. पाहूया तरी, ही पर्वतरांग एवढी खास का आहे? तर हा जलविभाजक म्हणजे नक्की काय? सोपं आहे. समजा सह्याद्री आपल्या घराचं उतरतं छप्पर आहे. छपराच्या मधोमध जो उंच भाग असतो, त्यावर पाणी पडलं की काही पाणी एका बाजूला जातं आणि काही दुसऱ्या बाजूला, बरोबर? अगदी तसंच सह्याद्री करतो. त्याच्या एका बाजूला पडलेलं पाणी वाहतं पूर्वेकडे आणि दुसऱ्या बाजूचं पाणी सुसाट वेगाने पश्चिमेकडे, अरबी समुद्राला मिळतं. आणि यामुळेच आपल्याकडे पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा 2 पूर्णपणे वेगळ्या नदी प्रणाली आहेत. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, पूर्वेकडील जीवनदायिनी नद्या. चला, बघूया सह्याद्रीच्या पूर्वेला काय घडतं. या नद्या दख्खनच्या एवढ्या मोठ्या पठारावरून कसा प्रवास करतात आणि त्याला सुपीक कसं बनवतात. आणि या पूर्ववाहिनी नद्यांमध्ये सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची नदी म्हणजे गोदावरी. हिला महाराष्ट्राची जीवनरेखा म्हटलं जातं आणि तिचं महत्त्व इतकं आहे की तिला दक्षिण गंगा असंही म्हणतात. इथे बघा, गोदावरीचा उगम होतो नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये, पण तिथून तिचा प्रवास सुरू होतो तो थेट मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पसरतो. म्हणजे नाशिक, अहमदनगर, सगळा मराठवाडा आणि विदर्भ. महाराष्ट्रातच ती तब्बल 668 किलोमीटर वाहते. विचार करा, केवढा मोठा प्रदेश तिच्या पाण्यावर अवलंबून असेल. आणि हो, या प्रवासात तिला प्रवरा, मांजरा, पूर्णा, वर्धा अशा अनेक उपनद्या येऊन मिळतात, ज्यामुळे तिचं खोरं आणखी मोठं, आणखी विशाल होतं. ठीक आहे, गोदावरीनंतर आता जरा दक्षिण महाराष्ट्राकडे येऊया. इथे वाहते कृष्णा नदी. ही सुद्धा एक खूपच महत्त्वाची पूर्ववाहिनी नदी आहे. कृष्णेचा उगम होतो थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये. तिथून ती सातारा, सांगली आणि कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या समृद्ध पट्ट्यातून वाहते. महाराष्ट्रात तिचा प्रवास आहे 282 किलोमीटरचा आणि हाच प्रवाह या संपूर्ण प्रदेशाच्या शेतीचा आणि समृद्धीचा खरा आधार आहे. आता एक इंटरेस्टिंग नदी आहे भीमा. तसं बघायला गेलं तर भीमा ही कृष्णाचीच एक उपनदी आहे, पण तिचं खोरं इतकं मोठं आहे की ती स्वतःच एक मोठी प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. भीमाशंकरच्या पवित्र स्थळी उगम पावणारी ही नदी महाराष्ट्रात कृष्णेपेक्षाही जास्त लांबचा प्रवास करते, तब्बल 451 किलोमीटर. आणि ह्या प्रवासात ती पुणे आणि सोलापूरसारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवते. त्यामुळे ही तर खऱ्या अर्थाने जीवनदायिनीच आहे. चला, आता तिसऱ्या भागाकडे जाऊया. पूर्वेकडील नद्यांचा शांत आणि लांबचा प्रवास आपण पाहिला. आता एकदम विरुद्ध सह्याद्रीच्या दुसऱ्या बाजूला जाऊ, पश्चिमेकडील लहान पण प्रचंड वेगवान नद्यांच्या जगात. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये एक प्रमुख नाव आहे तापी नदीचं. हिची गोष्ट जरा वेगळी आहे, कारण हिचा उगम आपल्या राज्यात नाही तर मध्य प्रदेशात होतो, पण ती उत्तर महाराष्ट्रातून वाहते. तर तापी नदी मध्य प्रदेशातून येते आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातून म्हणजे विदर्भ आणि खानदेशातून, अमरावती, जळगाव, नंदुरबार या कापूस आणि केळीच्या पट्ट्यातून 208 किलोमीटरचा प्रवास करून अरबी समुद्राला मिळते. आता अजून एक नदी आहे, नर्मदा. हिचा महाराष्ट्रातील प्रवास खूपच छोटा आहे, पण तो भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. नर्मदा तर महाराष्ट्राला फक्त स्पर्श करून जाते असं म्हणायला हरकत नाही. राज्याच्या अगदी उत्तर सीमेवरून नंदुरबार जिल्ह्यातून फक्त 54 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे.
पण हा लहानसा मार्गच महाराष्ट्राची उत्तर सीमा ठरवतो. आणि इथे बघा, या 2 प्रकारच्या नद्यांमधला फरक किती स्पष्ट आहे. पूर्वेकडच्या नद्या लांब, शांतपणे पठारावरून वाहतात आणि मोठी खोरी तयार करतात. या उलट पश्चिमेकडच्या नद्या कोकणाच्या तीव्र उतारावरून वेगाने खाली येतात. त्या लहान आहेत, पण प्रचंड वेगवान. आणि हे सगळं होतंय फक्त त्या एका गोष्टीमुळे, सह्याद्रीच्या जलविभाजकामुळे. तर आता येतोय चौथा भाग, नद्यांचं विशाल जाळं. आतापर्यंत आपण फक्त मोठ्या मुख्य नद्यांबद्दल बोललो. पण कोणतीही नदी एकटी नसते. तिला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात. चला आता हेच जाळं समजून घेऊया. लक्षात घ्या, कोणतीही नदी कधीच एकटी नसते. ती जीवनवाहिन्यांच्या एका विशाल नेटवर्कचा, एका जाळ्याचा भाग असते. इथे बघितलं तर कळेल, प्रत्येक मुख्य नदीला कितीतरी उपनद्या येऊन मिळतात. गोदावरीला प्रवरा आणि पूर्णा, कृष्णाला कोयना आणि पंचगंगा, भीमेला इंद्रायणी आणि मुळा मुठा. या फक्त उपनद्या नाहीयेत, तर या सगळ्या मिळून एक संपूर्ण खोरं किंवा बेसिन तयार करतात. आणि याच जाळ्यामुळे पाणी दूरवरच्या गावांपर्यंत पोचतं आणि संपूर्ण प्रदेश जिवंत राहतो. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा, नद्या आणि आपलं भविष्य. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? चला, सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. अगदी थोडक्यात सांगायचं तर 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. सह्याद्री हा महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक आहे. 2. गोदावरी आणि कृष्णा यांसारख्या पूर्वेकडील नद्यांचा प्रवास लांबचा आणि शांत आहे. 3. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, विशेषतः कोकणातल्या, लहान पण वेगवान आहेत. आणि 4. या सगळ्यांना उपनद्यांचा एक विशाळ जाळं आधार देतं, ज्यामुळे आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. या नद्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला, भूगोल घडवला. आपलं आजचं जे काही अस्तित्व आहे ते त्यांच्यामुळेच आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की आपण त्यांचं भविष्य कसं घडवणार आहोत. याचं उत्तर आपल्यालाच मिळून शोधावं लागेल.